हरिओम. अमृतानुभव. योगदास श्रीयुत जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 5. सच्चिदानंद पदत्रय विवरण. ओवी क्रमांक 50. दर्पणाचेनी नेमे विणची मुख प्रेमे, आणि ती तेची वर्मे वर्मती येणे. अर्थात दर्पणात न पाहता जो स्वतःचे मुख जाणतो तोच आत्मपरब्रह्माला जाणू शकतो. आपल्या स्वतःच्या चेहऱ्याची आपल्याला जाण येण्यासाठी आपल्याला आरशात पाहण्याची गरज काय आहे? आपली स्वतःची ओळख इतरांकडून आपण करून घेतो का? आपल्याला आपण चांगले माहीत असतो. अशा प्रकारे जो स्वतःला कोणाच्याही मदतीशिवाय जाणू शकतो तो आत्मपरब्रह्म जाणू शकतो. आत्मपरब्रह्म जाणण्यासाठी बाह्य सोपस्कार, मंदिरे, मठ, आश्रम, पूजा, विधी इत्यादींची यत्किंचितही आवश्यकता नाही. कारण आत्मपरब्रह्माचा अंश म्हणजे आपण स्वतः आहोत, आणि अंशात्मा तर आपल्या स्वतःच्याच देहात आत अंतःकरणात आहे. अंशात्म्याच्या अस्तित्वाने आपण आपल्या स्वतःजवळच असतो. आपण कोठेही बाहेर नसतो. मग बाह्य गोष्टी आपली ओळख कशा करून देऊ शकतील? त्यासाठी आपल्याला आपल्या स्वतःच्याच अंतःकरणात उतरावे लागते. अशा प्रकारे जो स्वतःच्या जवळ राहू शकतो, जो स्वतःच्या सान्निध्यात राहू शकतो, जो स्वतःचा सत्संग करू शकतो, तो स्वतःला जाणू शकतो, तो साक्षात्कारित होऊ शकतो. ओवी क्रमांक 51. न पेरिता पीक जोडे, ते मुळाची आहे रोकडे. ऐशिया सोयी उघडे, बोलणे हे. अर्थात न पेरलेले बीज धान्य कणगीत आहे, तथापि त्यात कोठारभर धान्य उगवण्याची सुप्त शक्ती आहे. तसे आत्मपरब्रह्माबद्दल हे बोलणे आहे. माऊलींनी येथे धान्याचे एक छान उदाहरण दिले आहे. कणगीत धान्य साठविले जाते. हे धान्य आपण अन्न म्हणून खाऊ शकतो. तथापि जर हे धान्य जमिनीत पेरले तर त्यामधून कित्येक कणग्या भरतील इतके धान्य उगवते. आपल्या अंतःकरणात आत्मांश आहे. आपण हे भौतिक जीवन जगत राहिलो तर अंशात्मा पुनर्जन्म घेत राहतो. आपण या सृष्टीचा आस्वाद घेत राहतो. तथापि अंशात्म्याशी जीवाचा योग जुळून आला तर हा आत्मांश परमात्म्याप्रत मार्गस्थ होऊन त्या पुरुषोत्तमाशी योग जुळवून आणतो. आपण विश्वेश्वरात विलीन होतो. आपण विश्वेश्वर होतो, किंवा आपण सायुज्य मुक्त होतो. स्वमर्जीने देह धारण करून या ब्रह्मांडात आपण प्रभुकार्य करत आनंदात या सृष्टीचा कैवल्यानंद घेऊ शकतो. ओवी क्रमांक 52. एवं विशेष सामान्य, दोहो नातळे चैतन्य. ते भोगीजे अनन्य, तेणेसी सदा. अर्थात अशा प्रकारे विशेष किंवा सामान्य अशा दोहोत हे चैतन्य सदा सृष्टीलीला अनुभवित असते. मागील श्लोकातील उदाहरणाचा येथे संदर्भ आहे. माऊली म्हणतात की धान्य कणगीत असले तर ते सामान्यपणे अन्न म्हणून वापरले जाऊन देह जीवित ठेवते आणि त्यायोगे या सृष्टीची लीला अनुभविते. तथापि जर ते विशेष उपयोग करून जमिनीत पेरले गेले तर त्यामधून शेकडोपट धान्य उगवते. अनेक जणांची भूक भागते आणि त्यांच्या माध्यमामधून अनेक प्रकारे या सृष्टीलीलेचा आस्वाद घेतला जातो. कसेही असले तरी सामान्यपणे काय किंवा विशेष करून काय, त्या धान्याच्या माध्यमामधून या सृष्टीचा आस्वाद घेतला जातो. याचप्रमाणे अंशात्म्यामध्ये सामान्यपणे काय किंवा विशेष प्रकारे काय, त्यातील चैतन्य जसे असते तसेच अबाधित असते.
पुनर्जन्म घेऊन किंवा मुक्त सायुज्यमुक्त होऊन अंशात्मा या विश्वाचा कैवल्यानंद घेत असतो. कशाही प्रकारे सृजनाचे कार्य सुरू राहते, वैश्विक लीला सुरू राहते, तिचा आस्वाद घेणे सुरू राहते. ओवी क्रमांक 53. आता यावरी जे बोलणे ते येणेची बोले शहाणे, जे मौनाचेही निपटणे पिऊनी गेले. अर्थात आता या ओपर ज्यांना या संबंधी बोलायचे आहे त्यांनी मौन प्यावे आणि मगच बोलावे, यातच सूज्ञपणा आहे. माऊली म्हणतात की आतापर्यंत आपण आत्मपरब्रह्माची भरपूर सविस्तर चर्चा केली, त्यासाठी विविध दृष्टांत उदाहरणे पाहिली. आता असे सर्व झाल्यावर जर यासंबंधी कोणाला काही बोलायचे असेल तर त्याने सर्वप्रथम मौन प्यावे, ते गिळावे, ते पूर्ण पचवावे आणि मगच याबद्दल बोलावे. माऊली म्हणतात की हाच सूज्ञपणा आहे. याचा अर्थ असा आहे की 1. योग्याने साक्षात्कारित व्हावे. साक्षात्कार झाला तरीही त्याने नित्य उपासना सुरूच ठेवावी. 2. यानंतर त्याने साधकांजवळ, योग्यांजवळ आत्मपरब्रह्माची चर्चा करावी, ज्ञानोपासना करत असावे. 3. त्याने पदोपदी योगगुरूंजवळ शंकांचे निरसन करून घ्यावे. त्याने हा असा सत्संग नित्यनियमित सुरू ठेवावा. 4. यथाकाळी त्याच्या स्वतःच्यात त्याला बदल झालेले आढळून येऊ लागतील. 5. त्याची या भौतिकातील चव कमी कमी होत जाईल. 6. त्याला एकांत प्रिय होईल. 7. त्याचे ध्यानसमाधीचे आकर्षण दिवसेंदिवस वृद्धिंगत होत जाईल. 8. त्याची अध्यात्माची गोडी वाढत जाईल. 9. तो कर्मयोगासाठी अत्यावश्यक इतकाच जागा सोडू लागेल. 10. त्याचे बोलणे शक्यतो देहबोलीने कमीत कमी अक्षरात, शब्दात, वाक्यात होऊ लागेल. तो मौनी बाबा होईल. 11. त्याच्या सहवासातील लोकांना तो प्रशांत झालेला लक्षात येईल. 12. आता असा साक्षात्कारी प्रभुविभूच्या कार्याशिवाय देहादी इंद्रियांचा वापर करणे बंद करेल. याचाच अर्थ तो आता आत्मपरब्रह्माबद्दल व्यक्त होऊ लागला तरी तो नेमके दर्शन तेवढेच व्यक्त करेल. त्याच्या अनुभूतीबद्दल तो सर्वांना काय सांगेल ते माऊली पुढील ओव्यांमधून सांगत आहेत. ओवी क्रमांक 54. एवं प्रमाणे अप्रमाण पण केले प्रमाण, दृष्टांती वैली आण दिसावयाची. अर्थात अशा प्रकारे सर्व प्रमाणे अप्रमाणे सिद्ध होतात. आता निश्चितपणे एकच प्रमाण उरते आणि ते म्हणजे प्रत्यक्ष दृष्टांताचे. अशा प्रकारे जो मौनी बाबा झाला आहे तो एकच सांगेल की आत्मपरब्रह्माची ओळख करून द्यायला घ्यायला कितीही विद्वत्ता प्रचूर साहित्याने नटलेली, आपल्या परीने अगदी चपखल अशी उदाहरणे दिली तरीही अगदी त्याचा प्रत्यक्षदर्शी साक्षात्कारी त्याला पूर्णपणे व्यक्त करू शकत नाही. तो जे काही सांगेल ते सदा अपूर्ण असेल. याच अध्यायातील 17व्या ओवीत सांगितल्याप्रमाणे प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम किंवा अशाच प्रमाणांनी तो व्यक्त करता येत नाही. तथापि त्याचे निश्चितपणे एकमेव प्रमाण आहे आणि ते म्हणजे त्याचा साक्षात्कारी व्हायचे, त्याचे प्रत्यक्ष दर्शनी व्हायचे. त्याला जाणण्यासाठी याहून अत्युत्तम, अगदी नेमके, इतके उत्कृष्ट प्रमाण अन्य नाही. हरिओम.